तर आजकालचा सॅटर्डे संडे आमचा असा चालला आहे. पटकन सकाळची कामं आवरायची, जेवणाचं आवरायचं आणि बाहेर घर बघायला जायचं. हो, घर बघायला जायचं. म्हणजे आता आम्ही जिथे राहतोय रेंटनी, त्याचं ॲग्रीमेंट संपत आलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला नवीन घराच्या शोधात इकडे-तिकडे फिरावं लागतं. खूप ऊन असल्यामुळे सकाळचंच ते काम केलेलं बरं वाटतं. म्हणून सकाळी लवकर उठून नाश्ता झाल्यानंतर अर्धा स्वयंपाक करून ठेवला. जसं की कुकरला डाळ भात लावून घेतलं आणि तोपर्यंत सकाळच्या नाश्त्याची भांडी वगैरे घासून ठेवली. किचन ओटा साफ केला आणि मग डाळीला फोडणी देऊन दिली. वरण बनवताना मी नेहमी जेव्हा आपण कुकरला लावतो तेव्हाच एक छोटासा टोमॅटो कापून त्यात टाकतो, जेणेकरून कुकरच्या शिट्टीमध्ये तो शिजून जातो. आणि मग कुकर थंड झाला की डाळीला फोडणी द्यायला घेतली. मग डाळीमध्ये नमक आणि हळद टाकून चांगलं डाळ घोटून घेतली. परत पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यात जिरे आणि मोहरीची फोडणी दिली. लसूण आणि हिंग टाकून आपली घोटलेली डाळ त्याच्यामध्ये टाकली. कढीपत्ता तर काही नव्हता माझ्याकडे, त्यामुळे त्याची फोडणी काही दिली नाही. अशा प्रकारे माझी डाळ तर तयार होती, भात पण तयार होता, भाजी पण तयार करून ठेवली होती आणि चपात्याची कणिक मळून. मग घेतलं माझी तयारी करायला. ह्या दोन कानातल्यामध्ये मी कन्फ्यूज होती, हे वालं घालू की हे छोटं वालं घालू. त्यामुळे दोन्ही एकेका कानात ते घालून पाहिलं की कोणतं छान दिसतंय. मला तर ते छोटंवालंच छान दिसत होतं. तुम्ही सांगा कमेंटमध्ये की नक्की कोणतं छान वाटतंय ते. माझी हिरोईन पण तयार होती. बघा नवीन हेअरस्टाईल, नवीन कपडे वगैरे घालून कशी स्टाईल मारते. आणि अशा प्रकारे आम्ही निघालो आमच्या नवीन घराच्या. तिथून गेल्यानंतर एका एजंटला भेटलो. त्यांनी 1-2-3 ऑप्शन्स दिले होते बघायला. तेच बघायला निघालो होतो तर हे ट्रॅफिक बघा किती होतं. आम्हाला वाटलं की कशासाठी एवढं ट्रॅफिक आहे काय माहीत. पण जसं जरा पुढं जाऊ तसं परत हे ट्रॅफिक आणि ही गर्दी गॅस सिलेंडरमुळे झाली. बघा किती लाईन लागली त्या गॅस एजन्सीच्या बाहेर. प्रत्येकजण आपल्या गॅसची वाट बघत लाईन लावून बसला होता. काही जणांचं जसं भेटेल तसे ते घेऊन. खरंच आत्ताची परिस्थिती बघता जरा खूपच अवघड वाटतंय. त्या गॅसचं टेन्शन तर आम्हालाही आहे. स्वयंपाक करायचं म्हटलं तरी आता सांभाळून गॅस वापरू. आम्ही पण 2 आठवडे झाले होते बुक करून, पण अजून पण काही. बाहेरचं काम आटोपल्यानंतर मग घरी आलो. घरी आल्यानंतर मग चपाती राहिल्या होत्या, त्या करायला घेतल्या. चपाती मला त्या दोघांपुरत्याच करायच्या होत्या, कारण माझा तर उपवास होता. त्यासाठी मी बटाटा खिचडी करणार होते. त्यामुळे इथे बटाटा कट करून घेतला आणि तो पाण्यात ठेवून दिला. आणि खिचडीचं बघा काय झालंय. रात्री मी भिजायला ठेवली होती आणि त्यातलं पाणी काढून टाकायचं लक्षातच नाही. सकाळी बघितलं तर तो एकदम गिचका झाला. मग आता काय करणार, बाहेर पण जाऊन आलो होतो, बाकीचं काही करायचा कंटाळा पण आला होता. हलवली तशीच बनवली, भाजू दिली आणि मग घेतलं खायला. खाऊन घेतलं तेव्हा खूप भूक लागली होती. त्यामुळं खिचडी कशीही झाली असो मस्त गेली आणि पोट छान भरलं होतं. सकाळी मशीन लावायची राहिली होती, ती लावून घेतली. आणि संध्याकाळच्या 4च्या टायमाला संक्षाला काहीतरी खायची इच्छा झाली, म्हणून तिला